मुस्लिम लोकांना पुण्यात घरं मिळत नाही, हा मुद्दा आहे सर, आणि हा भरपूर मुद्दा गाजतो. तर असे हे का होतंय, म्हणजे मी ऍज अ सोशल पर्स्पेक्टिव्हने पण तुम्हाला ही गोष्ट विचारतोय, आणि लिगली याच्यात काय गोष्टी आहेत? सोशल पर्स्पेक्टिव्हने विषय असा आहे की तिथं एक्झॅक्टली काय समाज विचार करतोय याच्यावरती आपल्याला समाज म्हणून जर विचार करायचा असेल तर तो विषय भारतीय नागरिक म्हणून जर केला तर मला माझ्या कॉन्स्टिट्यूशन किंवा घटनेचं पालन करायचं आहे, त्यामुळे मला असं करण्याचा अधिकार नाहीये. सामाजिक जाणीवेच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण कायदेशीर जाणीवेचा विचार करतो तेव्हा कायदेशीररित्या कोण व्यक्ती कुठल्या धर्माचा आहे याच्यावर तुम्ही त्या व्यक्तीला ते घर द्यायचं किंवा तिथे राहू द्यायचं की नाही हे ठरवू शकत नाहीत, हे होऊच शकत नाही. प्रायोरिटीज ठेवणं, तुम्ही डिसिजन्स घेणं हा विषय वेगळा आहे. तुमची प्रॉपर्टी आहे, तुमची प्रॉपर्टी कोणाला विकायची किंवा कोणाला भाड्याने द्यायची हा अधिकार तुम्हाला कायद्याने दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे. पण नाकारताना जर तुम्ही ज्या कारणासाठी ते नाकारतायत ते कारण जर धर्म, जात, पंथ असेल तर हे डिस्क्रिमिनेशन होतं, जे आपल्याकडे कायद्यात चालत नाही. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.